देण्यात आलेला आहे। 20 मिनिटांच्या अवधीमध्ये सामना पूर्ण करणं खरं तर क्रमप्राप्त आहे। इट इज मॅन्डेटरी। पंचांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि गांभीर्य निश्चितच असलं पाहिजे आपल्याकडेही। गोलंदाज क्रमांक 1 साठी यावेळेस तयार होताना आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकता जयेश। नवीन निश्चितच आलेले दोन फलंदाज आहेत खेळपट्टीवर गोबर आणि विजय यांनाही आपण निश्चितच पाहू शकता। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहे। क्रमांक 1 चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इथे मात्र हाताळलं जाईल जयेश नावाच्या गोलंदाजाकडून। गावदेवी पाय वर्सेस जय दुर्गा सुरई बी। चला स्पीड अप करा, गेमला सुरुवात करा। इथे पहिला चेंडूवर मोठा प्रहार आणि झेल घेण्याची संधी, अप्रतिम झेल आणि पहिल्या चेंडूवर गडीबाद गोवर याला मैदानातून निश्चितच पॅव्हलियनकडे जावं लागतं। क्रमांक 1 चा गडी बाद होतोय जय दुर्गा सुरई बी या संघाचा। नका षटकाला सुरुवात करा जयेश। यावेळीचा चेंडू आहे शॉर्ट ऑफ गुड लेंथ। चेंडू पडल्यानंतर थोडा वळण घेतो आणि उसळतो सुद्धा। इथे मात्र ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी ज्या वेळेस येतात त्यावेळेस फलंदाजासाठी जी परिस्थिती आहे थोडीशी कठीण असते आणि त्या परिस्थितीही फलंदाजी खरं तर करायची असते। यावेळेस निर्धाव चेंडू जातोय आणि अयशस्वी प्रयत्नाकडे विजय यांचा आपण पाहतो। गोलंदाज तयार जयेश। इथे यावेळेस पाहायचं आहे लीडिंग एज घेतली होती, क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि अंतिम क्षणाला बॅकअप दरम्यान तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतो। 2 धावा पूर्ण असतील, तिसरीसाठी जातील का आणि 3 धावा इथे पूर्ण आहेत। जीवाच्या आकांताने 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि धावफलकावर 3 धावा इथे अंकित केल्या गेल्या। आपण पाहतो धावफलक 3 पर्यंत निश्चितच जाऊन स्थिरावलेला आहे। या चेंडूवर 3 धावा दरम्यान आल्या आणि धावफलकाला सुरुवात झाली। श्री गणेशा धावफलकाचा झालेला मित्रांनो आपण निश्चितच पाहिला। गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा तयार करताना जयेश नावाचा गोलंदाज आपण यानंतर पाहू शकाल। 3 धावा दरम्यान धावून काढल्यानंतर फलंदाजी कशी राहते। 45+ कॅटेगरीचं हे जे षटक आहे त्या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांना आपण खरं तर पाहणार आहोत। गोवर आउट झाला आणि निश्चितच यानंतर क्रमांक 3 साठी गोविंद आलेले आहेत, विजय आणि गोविंद। चला गोलंदाज तयार। इथे फ्लाय हिट दिले, फक्त पुश केलंय। विवेक अवेलेबल असतील आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी उत्तम झेल त्याने टिपला आणि क्रमांक 2 चा फलंदाज बाद झाला जय दुर्गा सुरई बी संघाचा। तर हा फलंदाज होता आणि फुलटा चेंडू दिला होता। फुलटा चेंडूला निश्चितच इनसाइड द सर्कल मध्ये खेळून काढलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र झालं। चांगली कॅचिंग आपल्याला पाहायला मिळाली विवेक नावाच्या या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फुलटा चेंडू असेल तर निश्चितच सर्कलच्या बाहेर तरी आपण तो प्लेस केला पाहिजे आणि पहिल्या षटकामध्ये ह्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला जर फटका खेळायचा असेल तर क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलेलं आहे ते पाहायचं आहे आणि त्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्याच्या वरून चेंडू जास्तीत जास्त आपल्याला सेट करायचे। त्याचबरोबर गॅप जर अवेलेबल असतील तर त्या गॅपमध्ये चेंडू ढकलायचे जेणेकरून एखादा चौकार तिकडे मात्र प्राप्त होत असतो। यावेळेस हे चित्र मैदानामध्ये आपण पाहिले नाही। विवेकच्या माध्यमातून चांगला झेल इथे मात्र कनेक्ट केला गेला आणि
फलंदाजाला बाद होऊन परतावं लागलं. 3 धावा धावपलकावर असताना गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा जयेश यावेळेस या षटकामध्ये त्याने 2 गडी आतापर्यंत बाद केलेले आहेत. जयेश इज गेटिंग रेडी. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढले. नो मॅच लँड मधून इनटू द गॅप्स. बॉल इज रेसिंग दिस टाइम ऑल द वे फॉर 4 रन्स. व्हॉट अ ग्रेट शॉट. फोमो. Wait until ball comes at least at last turns that ball into the deep square leg region and got 4 runs. This time Jesh is getting ready to Vijay once again. This time fuller length, long time into the ear ball. This time fielder comes and what a great fielding by Yogesh. Great return also. Meanwhile batsman had enough time to collect 2 more runs. With the help of these 2 runs, score is now 9 with the loss of 2 wickets. This is the completion of first over. After first over, 9 on the board and 2 wickets have been fallen. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावपलकावर आहेत आणि 2 गडी इथे मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चला क्रमांक 2चं षटकाला सुरुवात करा. उमेश मुकादम देवळीकर. चला अधिकचा वेळ घेऊ नका. चौथा सामना सुरू आहे ना आणि निश्चितच आपण घड्याळ जर बघितलं तर अगदी प्रॉपर 2 वाजलेले आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. गडी बाद झाला तरी एकत्र येऊ नका आणि षटक यानंतर द्यायचं असेल तरी एकत्र येऊ नका. आपापल्या जागेवर थांबा. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करत चला. लवकरात लवकर आपल्या पोझिशन घ्या. भरत पाटील नावाचा क्रमांक 2चा गोलंदाज आपण यानंतर अनुभवू शकता. फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत. सलामीला आलेले विजय पाटील आणि त्यांच्या साथीने सुरेश नावाचे फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला सुरेशाला आपण निश्चितच पाहू शकता. पाहायचंय भरत यावेळेस क्रमांक 2चं षटक घेऊन तयार आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून झालं असेल तर गोलंदाजीला सुरुवात करा. क्रमांक 2चं षटक सुरेशच्या माध्यमातून. अरे काय चाललंय. क्षेत्ररक्षण व्यवस्थित बघून घ्या परत एकदा. गोलंदाज तयार. इथे हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही. फक्त आणि फक्त बॅटची स्विंग आपल्याला पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली दरम्यान आपण निश्चितच पाहिलेली आहे. हा चेंडू निर्धाव आलेला आपण पाहिला. धावपलक स्थिर असलेला आपण पाहतो. 9 धावा यावेळेस धावपलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. सरपंच चषक 2021-22 चषकाचं हे दिमागदार आयोजन. दुपारच्या सत्रामध्ये गणेशदादा केनी यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे. फटका मोठा आहे. मिस्टांगे दरम्यान यावेळेस योगेशच्या हातातून चेंडू खाली निसटला. 2 धावा दरम्यान कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी यावं लागेल. पाहायचंय 3 धावा कंप्लीट होतील का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 3 कंप्लीट असतील. यावेळेस चौथीसाठी जातील. 5वीसाठी कदाचित जातील. 4 पूर्ण आहेत. 5वीसाठी निघालेत. पाहायचं यावेळेस जे काम करायचं होतं फलंदाजाला ते मात्र चांगल्या पद्धतीने त्याने केलं आणि हे मैदान त्याला सोडावं लागलं. गडी बाद झाला. 4 धावा निश्चितच धावून इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. जय दुर्गा सुरई बी संघाला लागलेला हा तिसरा धक्का.
फलंदाज बाद झाला. 40 प्लसचं क्रिकेट हे 4 धावा रेअरली आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपण आज मैदानाच्या आतमध्ये त्या 4 धावा निश्चितच पूर्ण झालेल्या पाहिल्या. राकेश नावाचा नवीन फलंदाज आहे. विजय अजूनही खेळपट्टीवर तैनात आहेत. गोलंदाज तयार. भरत इथे यावेळी चेंडू आहे, बिगिट करायचं होतं, स्लॉक करायचं होतं, ऑन साईडला चेंडू फळीचा प्रॉपर संपर्क नाही, चेंडू जातो शरीराचा वेध घेतो आणि निर्धाव चेंडू. चला चेंडू निर्धाव आले तरी निश्चितच पुन्हा एकत्र यायची गरज नाही. धावपलकर धावा आहेत 13. यावेळेस पाहायचं नेमकं काय झालेलं आहे. एक धाव इथे मात्र धावून पूर्ण केली गेली, दुसरीसाठी निघतील का पाहायचं. विजय पाटील ऑन दी स्ट्राईक, बाईकच्या रूपाने ही धाव निश्चितच कंप्लीट केली गेली. पंच आमच्याकडे वळले. यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना आपल्याला पाहायला मिळेल. 10-15 निश्चितच पायांचा फुट स्टेप्सचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्गावर यावेळेस टर्न होतील. यावेळेस सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला अवेलेबल असतील विजय पाटील. इथे फुलटॉस आहे, चेंडूफळीचा संपर्क आला नाही, चांगली संधी इथे मात्र दिली होती. लॉलीपॉप चेंडू होता असं म्हणायला हरकत नाही आणि चेंडूफळीचा कोणताही संपर्क आला नाही. निर्धाव चेंडू इथे मात्र लक इन फेवर ऑफ बॉलर जाताना आपण निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावपलक स्थिर आहे. 14 धावा धावपलकर. गोलंदाज तयार. चला चला स्पीडअप करा. इथे यावेळेस फुलटॉस आहे, लेग साइडला टर्न केलंय, डीप मधून उमेश मुकादम आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस पाहायचं आहे 2 धावा धावपलकर आल्या आणि याचबरोबर मला असं वाटतं हे षटक संपलंय. 2 षटकांच्या अंती धावपलकर नजर टाकली तर 16 धावा 8च्या सरासरीने ते मात्र धावपलकावर लागलेले आहेत. आणि पहिलं सत्र खरं तर जयदुर्गा सुरे बी संघाची फलंदाजी ज्या पद्धतीने व्हायला हवी त्या पद्धतीने झाली नाही. 12 चेंडूंनंतर 16 धावा इथे मात्र धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. कदाचित ड्रिंक्स डिमांड केलेली आहे, ड्रिंक्स ब्रेक आहे आणि तिसऱ्या षटकाला जोपर्यंत इथे मात्र सुरुवात केली जाईल तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये शांत संगीत ऐकूया. चला 2 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक इकडे कंप्लीट झाला. क्रमांक 3 साठी विवेक. पहिला चेंडू लॉक करायचा, चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही, एका धावेसाठी जाण्याचा प्रयत्न आहे परंतु हा प्रयत्न अपूर्ण राहिला. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवर करताना विवेक देवळीकर नावाचा हा गोलंदाज. धावपलकर निश्चितच नजर टाकली तर 16 धावा धावपलकर आतापर्यंत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विवेक तयार असतील. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, चेंडूला वळवलाय लेग साइड रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक उमेश आलेत, किती वेगाने आलेत, पाहायचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि यावेळेस मैदान सोडावं लागतं. धावबाच्या रूपाने क्रमांक 4 चा गडी बाद होतोय. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे मार्गक्रमण करतोय भूषण.
निश्चितच ह्या भूषणविषयी बऱ्याचदा निश्चितच बोललं जातं की हा डिटर फलंदाज आहे आणि मोठे फटके मारण्याची नितांत क्षमता निश्चितच त्याच्यामध्ये आहे, परंतु ही वेळ आहे आणि या वेळेला त्याला ते करून दाखवायचं आहे. आपल्या संघ निश्चितच अडचणीत असताना यस त्याने ते करून दाखवलेले. यावेळेस गरज आहे संघासाठी मोठे फटके येण्याची. 6 चेंडूंमध्ये 11 धावांवर व्यक्तिगतरित्या कॉन्ट्रीब्युशन राहिले. विजय पाटील यांचा गोलंदाज तयार. विवेक समोर ठेवले. यावेळेस चेंडूपैचा चांगला संपर्क नाही. उर्वरित काम निश्चितच दिनेश याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जातं. विवेक आणि दिनेश यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीची शरीरयष्टी ज्यांच्याकडे आहे आणि क्रिकेट खेळावर निश्चितच अधिराज्य चांगल्या पद्धतीने ते गाजत आहेत. गोलंदाज विवेक तयार असतील. यावेळेस समोर ठेवलं. 20 मध्ये खेळून काढले. डीप मधून क्षेत्ररक्षक योगेश आले. त्यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही. खरं तर जयेश नावाचा क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा यावेळेस धावपलकर लावण्याची संधी होती आणि यावेळेस 19 धावा धावपलकर असतील. खरोखर या दोघांना पाहिलं तर प्रेमनाथ बाहुबली पिक्चरची आठवण ते गोलंदाज तयार असतील. क्षेत्ररक्षण लगेच तिथे मात्र बदललं जात आहे, लावलं जात आहे, तैनात केलं जात आहे आणि भूषण नावाचा फलंदाज फलंदाजीसाठी अवेलेबल असेल. गोलंदाज तयार असतील. दिनेश धावपलकर. धावा 19. इथे समोर ठेवले. आडव्या बॅटने समोर खेळून काढले. ओव्हर दी हेड ऑफ द बॉलर्स. एक पूर्ण दुसरी ही इथे मात्र पूर्ण. विजयदादा यांचं कौतुक करावं लागेल. डेंजर एंडला त्याने ते मात्र ही धाव पूर्ण करायची होती. अतिरिक्त प्रयास केला गेला आणि ह्या धावा दोन्ही ते मात्र कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाजांचं कौतुक असेल आणि धावफलक दोन्ही वाढत असताना 21 धावा धावपलकर आणि या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र येणं शेष आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल म्हणजे निश्चितच डिस्कशन 40+ क्रिकेटमध्ये येतच आणि ते डिस्कशन कशाबद्दल असतं हे सर्वांना खरं तर ठाऊक आहे. गोलंदाज तयार असतील. विवेक पायचे ते या शेवटच्या चेंडूमध्ये कसा प्रतिकार करतात. हा चेंडू सरळ इथे मात्र शरीराचा वेध घेतो. पायावर जाऊन आदळतो. इम्पॅक्ट इथे मात्र आउटसाइड दी ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. धावबादच्या रूपाने गडी इथे मात्र बाद होतोय. विजय पाटील यांना मैदान सोडावं लागतं. बिग ब्लो फॉर जय दुर्गा सुरेबी. गोलंदाजी 7.33च्या सरासरीने आतापर्यंत ते मात्र धावा दिलेले आहेत. क्रमांक 4 साठी नवीन गोलंदाज वापरला जाईल. हु इज द बॉलर. दिनेश नावाचा गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या बिहाइंड दी स्टंप्स. यस 3 षटकांचा खेळ झालाय. मला वाटतं 18 मिनिटं 3 षटकांसाठी आपण घेतलेली आहेत. 20 मिनिटाचा अवधी असतो 4 षटकं कंप्लीट करायला. या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचंय. गोलंदाज तयार. दिनेश नावाचा गोलंदाज आहे. फलंदाजीसाठी अवेलेबल भूषण आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकता मुकेश. बावीस धावा धावपलकर. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकाला सुरुवात. दिनेश नावाचा गोलंदाज. फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिले. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल. क्षेत्ररक्षण चांगलं झाले. दुसरीसाठी निघालेत. पाहायचं इट कुड बी डेंजरस. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. जीवाच्या आकांताने धावताना दोन्ही फलंदाजांना मित्रांनो आपण पाहिलं. यावेळेस दुसरी धाव ही सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि 2 धावांनी धावफलक 2 ने पुढे सरकलाय आणि जाऊन यावेळेस पोहोचतंय. 24
24 धावा धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा सज्ज आणि तयार करतोय. या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने टाकलाय त्यानंतरचा चेंडू कसा हाताळायची याची निश्चितच प्लॅनिंग गोलंदाजाच्या मनामध्ये या मधल्या वेळेमध्ये चालू असते. चला भूषण फलंदाजीसाठी ते मात्र रेडी असतील आणि त्याची साथ देण्यासाठी तयार आहेत. टॉस टाकिंग एंडला मुकेश. इथेही फुलटॉस आहे, समोर ठेवलाय, पाहायचंय क्षेत्ररक्षक विवेक अवेलेबल आहेत. क्षेत्ररक्षणे खऱ्या अर्थाने चांगलं झालं यावेळेस. टाईट कॉल, टफ कॉल दरम्यान पंच कोणत्या पद्धतीने सहमती दर्शवत नाहीत. 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या गेल्या. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा यावेळेस धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. व्यक्तिगतरित्या 11 धावांचं योगदान राहिलं होतं विजय नावाच्या फलंदाजाचं. दुसरा कोणताही फलंदाज खऱ्या अर्थाने चांगलं योगदान आतापर्यंत देऊ शकला नाही आणि आता भूषण मैदानात आल्यापासून निश्चितच त्याच्या माध्यमातून 9 धावांचं योगदान तिकडे मात्र मिळालेलं आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका दोन्ही फलंदाज. या षटकात 2 चेंडूंचा खेळ इथे आतापर्यंत संपलेला आहे. धावफलक 26 पर्यंत गेलेला आपण पाहू शकता. दिनेश याला निश्चितच स्वतःला पुन्हा एकदा तयार करावं लागेल. या षटकातील पुढचा म्हणजे क्रमांक 3 चा चेंडू टाकण्यासाठी सज्ज दिनेश. इथे हा फटका निश्चितच फटका चांगला एक क्षेत्ररक्षण अंतिम क्षणाला अत्युच्च दर्जाचं राहिलं नाही. चेंडू आणि हाताचा संपर्क झाला. चेंडू षटकारासाठी दरम्यान इथे मात्र गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. हा सामना निश्चितच मुकेश फलंदाज आहेत. हा सामना इथे मात्र थोडा स्थगित करायचा आहे. जय दुर्गा सुरे बी संघाचा संघ कर्णधार विजय दादा आपण समालोचन कक्षामध्ये या. तिकडे पोहोचले. यस सामना सुरू करा. धावपलकर धावा आपण पाहिलं तर लागलेल्या आहेत त्या 32 आणि या षटकातील 3 चेंडू यानंतर खेळ शिल्लक आहे.
चला गोलंदाज तयार. यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघाले. 2 धावा इकडे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी धावफलक 2 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 34 धावा यावेळेस धावफलकावर इकडे मात्र लागलेले आहेत. दिनेश नावाचा गोलंदाज आहे की ज्याच्यावर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी होती षटक हाताळण्याची. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये निश्चितच इथे मात्र खर्च झालेले आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. निश्चितच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर वर्सेस न्यू एकविरा पिंपळनेर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण यावेळेस समोर ठेवले. अगदी बुंद्यामध्ये मारलेला चेंडू आहे. स्वतःच्या फलोत्रीमध्ये क्षेत्ररक्षण झालं. एक धाव निश्चितच येईल. एका धाव्याने धावफलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 35 ऑन द बोर्ड. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे संघ कर्णधार न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे संघ कर्णधार समालोचन कक्षामध्ये या. फक्त आणि फक्त एक चेंडू यानंतर येणं शेष आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपले नाणेफेक होईल. 35 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू यावेळेस 38 सर्कलच्या अगदी प्रॉपर बरोबर चेंडू जाऊन लाईनवर आदळलेला आहे. 2 धावा इकडे मात्र पूर्ण असतील. तिसरीसाठी जातील का पाहिजे. शेवटचा चेंडू खरं तर प्रयत्न केला जाईलच. पंच मोरे सर एक बोट आबाळाकडे दाखवतात म्हणजे हा फलंदाज बाद झाल्याचा इशारा मिळतो आणि धावफलक आपण पाहिलं 37 धावा धावफलकावर लागल्या आणि पहिलं सत्र इथे मात्र संपलं आणि 38 धावांचा लक्षाचा यानंतर पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी तो गावदेवी स्पोर्ट्स पाई या संघाला. रंगान गोरी न्यू एकविरा पिंपळनेर वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे संघ कर्णधार या आपण.
हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे आणि मिनिमम 38 सर्कल तुम्हाला छेदणं गरजेचं आहे, भेदणं गरजेचं आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केला, चौकाराला धावफलक 4ने वाढलं, 6 धावा धावफलकावर. इथे समोर निश्चितच खेळून काढलेले आहे व्ही शेप मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक जातात, चेंडू अडवतात, फेकी करतात दुसऱ्या धाब्यासाठी. इथे मात्र पंचांचा बोट आभाळाकडे. हा गडी इथे मात्र धावबाच्या रूपाने बाद. पहिला धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट्स पाही या संघाला. निश्चितच फलंदाज इथे मात्र फसलेला आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धाबेसाठी दोन्ही फलंदाज निघाले होते. खरं तर प्रेमनाथ नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो फलंदाज आहे त्याला अगोदर पोहोचलं पाहिजे, परंतु इथे मात्र हा नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पोहोचताना आपण पाहिला नाही. अंतिम क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी, कलेक्शन सागरायला विजय यांचं आणि फलस्वरूप इथे मात्र हा फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेला आपण पाहिला. एक धाव धावपलकर अंकित केली गेली. योगेश देवळीकर नावाचे नवीन फलंदाज इथे मात्र फलंदाजीसाठी मार्गक्रमित झालेले आपण पाहिले. 7 धावा धावपलकावर. अडतीस धावांचा लक्षाचा पाठलाग करायचंय. चला गोलंदाज तयार विजय. इथेही फुलटॉस आहे. पायचे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. सुभाष चेंडू अडवला, फेकी करता तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या आणि ह्या दुहेरी धावाने धावफलक 2ने वाढत चाललेला आहे. 9 धावा यावेळेस धावफलकावर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर 38 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळलं जात आहे. विजय पाटील यांच्या माध्यमातून संघाचे संघ कर्णधार आहेत आणि एक एक्झाम्पल सेट करण्याचा त्यांचा मानस आहे. पाहायचं पहिलं षटक आतापर्यंत फलंदाजीसाठी चांगलं राहिलेलं आहे, कारण 38 धावांचा त्यांच्या लक्षाचा त्यांना पाठलाग करायचा आहे आणि प्रति षटकामागे निश्चितच आपण पाहिलं तर 9.50 ची सरासरी त्यांना ठेवायची आणि आतापर्यंत सरासरीपर्यंत ते गेलेत असं म्हणायला हरकत नाही. 9 धावा धावपलकर विजय तयार. इथेही पुलटासा पाहायचे. यावेळी झेल होतो का? यस, इट इज वेल जस्ट and equally well taken by the fielder. Wicket goes down. या अगोदर आपण पाहिला फुलटॉस होता आणि निश्चितच काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते आणि अगदी त्यांच्या गोदीमध्ये चेंडू जाऊन स्थिरावला असं म्हणायला हरकत नाही. झेल उत्तमरित्या टिपला गेला, फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण यानंतर पाहू शकाल. हु इज द न्यू बॅट्समन? हेमंत नावाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. जयेश नावाचा फलंदाज व्यक्तिगतरित्या 8 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. त्यानंतर संजयाला बाद व्हावं लागलं. धावबाच्या रूपाने डायमंड डकचे ते शिकार झाले. योगेश आणि हेमंत नावाचे 2 फलंदाज आतापर्यंत एकही फलंदाजाने एकाही चेंडूचा सामना इथे मात्र केला नाही. 9 धावा धावपलकर आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इथे या षटकातील शेवटचा म्हणजेच अंतिम चेंडू. गोलंदाज तयार विजय.
सामना सुरू ठेवायचा आहे. काही कारणास्तव समालोचनेचे मात्र थोड्या वेळासाठी थांबवलं जात आहे. सामना सुरू ठेवा. या क्रीडानगरीमध्ये बाळाशेठ पाटील गोल्डन मॅन आपलं आगमन झालंय. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. आयोजकांकडून आपणास विनंती, वेळेगावचे उद्योगपती गोल्डन मॅन बाळाशेठ पाटील आपलं आगमन इथे झालंय. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. चला, एक षटक संपलं. एक षटकाच्या अंती धावपलकर धावा आहेत 12. राकेश नावाचा गोलंदाज क्रमांक 2 साठी आलेला आहे आणि 38 धावांचा लक्ष्याचा इथे पाठलाग करताना दुसरं सत्र आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पाय या संघाचं. फलंदाजीसाठी यावेळेस उमेश मुकादम आणि त्याच्या साथीने योगेश देवळीकर नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार झालेले आहे. गोलंदाज क्रमांक 2चं षटक. पहिला चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न आणि व्हॉट अ ग्रेट एफर्ट बाय विकेट कीपर. यस, विकेट गोज डाऊन. व्हॉट अ बिग ब्लो फॉर गावदेवी स्पोर्ट्स पाय. विकेट गोज डाऊन. धन्यवाद. निश्चितच कालपासून ही स्पर्धा सुरू झाली आणि एक नियम इथे मात्र पाळले जातात आणि कडक शिस्तीची स्पर्धा म्हणून मला असं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आहे. आणि म्हणून ज्या खेळाडूंचे जर पेपर जमा नसतील त्या खेळाडूंना फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षण करता येईल, तेही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. याची नोंद आपण घ्यायची आहे. ज्या खेळाडूंचे पेपर जमा नसतील त्या खेळाडूंना फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षण, दॅट इज फिल्डिंग करता येईल आणि तेही इनसाइड दी सर्कल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गडी बाद झाला होता आणि एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. विवेक नावाचा खरं तर हा फलंदाज आहे. त्याच्या साथीने योगेश आहेत. गोलंदाज तयार. धावपल करून नजर टाकली तर स्थिर आहे. 12 धावा, 38 धावांचा पाठलाग केला जातो. इथेही गती परिवर्तन केलेलं आपल्याला पाहायला मिळाले. एक तर पूर्ण होईलच, दुसरीसाठी निघतील का हा खरा मोठा प्रश्न आहे. पाहायचा यावेळेस धावबाद करण्याची संधी होती आणि गडी बाद झाला असता. विवेक
फार मोठी विकेट मिळवण्याची संधी इथे मात्र गेली असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा धापलकोर लागल्या. धापलक 2 ने वाढत असताना 14 धावा या बेस धापलकोर लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकता. आणि 38 धावा 4 षटकांमध्ये आपण पाहिले तर निश्चितच 9.50 ची सरासरी गाठायची असते आणि पहिल्या षटकामध्ये ती सरासरी पार केली होती. फलंदाजी चांगली राहिली होती जयेश नावाच्या फलंदाजाची. त्याला बाद व्हावं लागलं. दुसऱ्या षटक इथे मात्र सुरुवात झाली आणि या दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा दरम्यान आला. क्षेत्ररक्षण बदलवलं जातं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 वाजत आले. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना अजून सुरू आहे. इथेही गती परिवर्तन केलं होतं. फक्त आणि फक्त फ्लाईट दिली जाते. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू अडवलाय भूषण आणि फेकी केले पाहायचंय. यावेळेस गोलंदाज चुकी करतात. 2 धावा इकडे मात्र पूर्ण झाल्या. जी मेहनत इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली होती तिच्यावर पाणी फिरण्याचं काम इथे या गोलंदाजाने स्वतः केलं असं म्हणायला हरकत नाही. गोल्डन मॅन बाळा पाटील उद्योगपती वेळे आपणास विनंती आहे. आपण त्याचबरोबर आपले साथी निश्चितच सदानंदजी पाटील आपणास विनंती आपण या. आपला सामना यानंतर लगेचच आहे. गोलंदाज तयार. इथे स्लॉक करायचा. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतो आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण मीडियम पेस गोलंदाजी आहे आणि अचूकता असावी लागते. खरं तर ज्यावेळेस तुमच्याकडे गती नसते त्यावेळेस तुमच्याकडे अचूकता असावी लागते. ती अचूकता इथे मात्र दाखवतायत. प्रिसिजन दाखवतायत. चेंडू पडल्यानंतर वळवण्याची क्षमताही त्यांच्या मनगटामध्ये आहे आणि फिरकीचे जादूगार निश्चितच आहेत. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने हे षटक राहणार आहे. आतापर्यंत फलंदाजासाठी चांगलं षटक हे राहिलं नाही. जरी 4 धावा आल्या असतील तरी फार भेदक महाराज यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहतोय आपण. राकेश तयार. इथे समोर ठेवलं. यावेळेचा फटका मोठा आहे. फटका चांगला आहे आणि धावाही चांगल्या मिळतील. 6 धावांसाठीचा आलेला हा नेत्र दीपक षटकार. मला असं वाटतं 15 धाबांची आवश्यकता असतील. 12 चेंडू मध्ये कशा पद्धतीने चेस राहील मित्रांनो. तिसरं षटक जोपर्यंत सुरू होतं तोपर्यंत जाऊया. DJ लिया अबी. बारा चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना आपण निश्चितच पाहू शकता. हु इज द बॉलर.
वैजनाथ नावाचा गोलंदाज आहे. क्रमांक 3 साठी इथे मात्र वापरला जातोय सुरेश संघाकडून. आणि 12 चेंडूंमध्ये 15 धावा खरं तर रोखायचे. हे षटक कशा पद्धतीने असे त्यावर खूप काही अवलंबून आहे. क्रमांक 3चं षटक हे षटक दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचं आहे. या षटकामध्ये 9-10 धावा आल्या तर सामना निश्चितच पूर्णपणे खुला झालेला असेल. या सामन्यावरची पकड मजबूत करता येईल फलंदाजी करणाऱ्या संघाला की. आणि अंतिम षटकामध्ये जर 10च्या आसपास धावा गेल्या तर या अगोदरचा सामना आपण पाहिला होता. 6 चेंडूमध्ये 7 धावा रोखल्या गेल्या होत्या सोमनाथ नाबाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र या फलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे. लांबच लांब दूरच दूर उंचच उंच हा षटकार. फार सुंदर दरम्यान संगीत आपण वैभवच्या माध्यमातून ऐकले. आज दुपारपर्यंत कदाचित रात्रीचा हँगओव्हर त्यांचा कंप्लीट झाला नव्हता आणि आता कुठेतरी त्याच्या बेसिकला ते मात्र आलेले आहेत. आता जे संगीत ऐकवलं ते फार सुंदर होतं. असं संगीताची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळायचा पाहिजे. स्ट्रॉक केले लेग साईडच्या रिजमधून डीप मधून क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवला फेकी केली फक्त आणि फक्त एक धाव धावपलकर लावण्याची संधी मिळाली. धावपलक 1ने वाढलं. 30 धावा धावपलकर. फक्त आणि फक्त 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र फलंदाजी करणाऱ्या गावदवी स्पोर्ट्स पाय संघाच्या फलंदाजांना विवेक आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय योगेश देवळीकर नावाचा फलंदाज आहे. विवेकने आल्यापासून 7 चेंडूंचा सामना केला आणि योगेश याला फक्त आणि फक्त एका चेंडूचा सामना आतापर्यंत करण्याची संधी मिळाली. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये योगेश आले होते. सुंदरजी माई समाजसेवक मानकोली आपलं हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार. इथे समोर ठेवले लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तैनात केले होते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल वैजनाथ याचं. कारण ज्या पद्धतीने मिडॉन क्षेत्ररक्षण तैनात होता त्याच पद्धतीचा इथे मात्र चेंडू हाताळला आणि समोर योगेश याचं कौतुक करावं लागेल. कारण विवेक चांगल्या टच मध्ये. आजचा त्याचा वाढदिवस आहे. 2 षटकार निश्चितच आलेत. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा निश्चितच असतील. गोलंदाज तयार वैजनाथ. शॉर्ट पिचिंग आहे. या बेस कव्हर करता आला नाही. बाउन्स पायचे जेल होईल का. अगदी वेगळ्या पद्धतीने हा जेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. काय का से अटके का से कटके का आसमान से टपके और खजूर में अटके. क्या बात. फलंदाज बाद. ज्याचं मरण आलेलं असतं ना त्याला निश्चितच कुठे तुम्ही घेऊन जा. तो मरणार म्हणजे मरणार. झेलबादच्या रूपाने तिथे मात्र वाचले आणि धावबाद झालेले निश्चितच आपण पाहिले. विवेक नावाचे फलंदाज. फार चांगली फलंदाजी राहिली होती 19 धावा ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. मोरे सर निश्चितच हसतायत आणि हरकत नाही. क्रमांक 3चं षटक यानंतर इथे मात्र पूर्ण असंच सुरू राहील. वैजनाथ नावाचा गोलंदाज आहे आणि धावपलकर नजर टाकली तर 32 धावा धावपलकर आहेत आणि एखादा मोठा षटकार आला तर इथे मात्र या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करू शकतो फलंदाजी करणारा गावदेवी स्पोर्ट्स पाय हा संघ. 32 धावा आहेत. 6 धावांची गरज आहे आणि या षटकाचा विचार केला तर मला असं वाटतं 2 चेंडूंचा काही शेष आहे. या षटकामध्ये सामना जर संपला तर निश्चितच वेळेच्या बाबतीत सहकार्य झालं असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. गोलंदाज तयार वैजनाथ. शपल क्रॉस होऊन खेळून काढले. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि 1 धाव दरम्यान इकडे मात्र अंकित झाले. सुरेश नावाचा क्षेत्ररक्षक होता. धावफलक 1ने वाढलंय. नेल्सन धावसंख्या आपण पाहतो 333 धावा धावफलकावर.
या षटकाचा समारोप कशा पद्धतीने करतात वैजनाथ नावाचे गोलंदाज हे खरं तर पाहावं लागेल. आणि धावफलकात निश्चितच अजूनही मला असं वाटतं 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा निर्धाव चेंडू आला तर शेवटच्या षटकामध्ये 5 धावाही कधीतरी जड झालेल्या पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. अतिशय अप्रतिम फटका ऑन द राईज खेळून काढलाय फलंदाजाचा कौतुक करावं लागेल. यावेळेस क्षेत्रक्षण चांगलं झालं नाही अंतिम क्षणाला आणि यावेळेस आला एक अप्रतिम दर्जाचा दर्जेदार चौकार. त्यांचं इथे काही काम नाही. तसंही या स्पर्धेपासून प्रत्येकाला त्यांचं नाव आणि वय लिहिण्याची निश्चितच सक्ती केली गेलेली आहे. आणि त्याकडे लक्ष असेल षटकातील मला असं वाटतं निश्चितच 6 चेंडूंचा खेळ इकडे संपला. धावपलकावर नजर टाकली तर 37 धावा धावपलकावर आहेत. आणि इथे मात्र स्कोर लेवल झालेली आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने गोलंदाज क्रमांक 4 साठी तयार असतील सुनील आणि फलंदाजीसाठी अवेलेबल असतील यावेळेस दीपक हुरे. 7 स्कोरर आहेत. पाहायचंय एखाद्या महिलेने रांगोळी ज्या पद्धतीने काढावी त्या पद्धतीने क्षेत्रक्षण आखलं झालंय जात आहे गेलंय. गोलंदाज तयार. एका धावेची गरज आहे आणि ही धाव निश्चितच फलंदाजाला बॅट मधून काढण्याची कुठेही मुभा दिली नाही. गोलंदाजानेच हे सर्व काम केलं आणि यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स पायस संघाने मात्र विजय साकारतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी पाय. हार्ड लक टफ लक जय दुर्गा सुरई बी गोबर विजय गोविंद सुरेश अँड ऑल टीम.